एक मुलगी जशी माहेरून सासरी जाते तर तिची कशी तयारी करतात, तशी स्वरा जेव्हा हॉस्टेलला जाते ना तशी आम्हाला तयारी करून द्यावी लागते. तर स्वराला ना म्हणजे चप्पल पाहिजे होती सॅन्डल मुलासारखी आणि एक स्लीपर, तर ते घेऊन दिली. त्याच्यानंतर ती म्हणत होती मम्मा मला मग घेऊन दे, एक स्टीलची बॉटल घेऊन दे. भर पावसात आम्ही सर्व शॉपिंग केली. त्याच्यानंतर आम्ही कपड्यांच्या दुकानात गेलो, तिथं पण थोडीशी शॉपिंग केली कारण काहीतरी तिला पाहिजे होतं जे कपड्यांच्या दुकानावरून घेतलं. त्याच्यानंतर आम्ही स्वरासाठी भेंडीची भाजी घेतलेली आहे कारण उद्या त्याच्या टिफिनमध्ये द्यायला काहीच नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही घेतलेला आहे नोटबुक्स आणि काहीतरी खाण्याचा खाऊ पण स्वराला पाहिजे होता, तर मनीषासाठी घेतलेला आहे खाकरा. स्वराला ह्या पट्टी खूप आवडतात तर त्या चिक्की म्हणतात त्याला, ते घेतलेली आहे. आणि चिक्की घेतल्यानंतर फायनली आम्ही नोटबुक घेतला, रसगुल्ल्याचा डब्बा घेतला आणि स्वरा म्हणत होती फायनली माझी शॉपिंग झालेली आहे. तर आता तिची शॉपिंग संपल्यानंतर आम्ही निघालेले आहोत घरी. तुम्ही बघू शकता स्वराची किती मोठी ती हॉस्टेलची शॉपिंग. मस्तपैकी रिक्षा केलेला आहे आणि घरी जाण्यासाठी निघालेला आहोत. स्वराचे एक्सप्रेशन तुम्ही बघू शकता. घरी आल्यानंतर स्वराज धावत आला, परंतु त्याच्यासाठी चॉकलेट आणायला मात्र मी विसरली होती. तर ही आहे स्वराची हॉस्टेलची शॉपिंग. स्वराजला त्याच्या नोटबुक्स दिल्या ठेवायला. तर चला फायनली स्वराची शॉपिंग झालेली आहे, ती आताच जाणार आहे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.